किल किया था अंदर और वो लड़का ही दृश्य आहेत मुंबईतील कांदिवली परिसरातील. एका उघड्या गटारात एक व्यक्ती मादी श्वानावर अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना घडली. हा विकृत प्रकार करणारा व्यक्ती कॅमेऱ्यात कसा कैद झाला, स्थानिकांनी हा प्रकार उघडकीस कसा आणला, नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया. कांदिवलीतील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या कोरड्या गटारातून श्वानाचा किंचाळण्याचा आवाज येत होता. नेमकं काय घडतंय याचा काही अंदाज येईना. यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. पुढे श्वानाच्या किंचाळण्याचा आवाज वाढू लागतो आणि आवाजाच्या दिशेने शोध घेण्यास काही नागरिक सुरुवात करतात. हा आवाज एका कोरड्या उघड्या गटारातून येत असल्याचं निदर्शनास आलं. या गटारात एक मादी श्वानासोबत चक्क एक व्यक्ती विकृत प्रकार करताना आढळून आला. ते पाहून प्रत्यक्षदर्शींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी इतरांना याची कल्पना दिली. त्यानंतर संतापाची लाट उसळली. तो विकृत पळ काढू नये म्हणून पोलीस घटनास्थळी येईपर्यंत त्याला गटारातून वर येऊ दिलं नाही. पोलीस आणि प्राणीप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते आल्यानंतर श्वानाची सुटका केली गेली. हा सगळा घृणास्पद प्रकार करणाऱ्याचं नाव संजय गौड असं असून प्राणीप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर समतानगर पोलिसांनी आरोपी विरोधात FIR दाखल केली आहे. आरोपी संजय विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 325 आणि प्राण्यांविरोधातील क्रूरता प्रतिबंध कायदा 1960च्या कलम 11(1) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. काळजी करण्याची गोष्ट म्हणजे गेल्या 2 महिन्यात याच परिसरात प्राण्यांवरील अत्याचाराची ही दुसरी घटना आहे, ज्यावर प्राणीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. या अशा पद्धतीच्या घटना नक्कीच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, ज्यावर प्रतिबंध लागावा. यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता केली जाते.